मध्यम वर्गाला जीएसटी मधून सवलत मिळणार का हा सवाल आहे। जीएसटी परिषदेमध्ये 3 नवीन स्लॅब आणण्याचा विचार आहे। 12% स्लॅब काढून 3 नवे स्लॅब आणणार का हा प्रश्न आहे, कारण जीएसटी प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी 3 नवीन स्लॅब आणले जाऊ शकतात असा अंदाज आहे। राज्यांच्या सहमतीनंतरच अंतिम निर्णय मात्र या संदर्भातला होणार आहे। या संदर्भातली अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। आपण पाहतोय जीएसटी मधून मध्यम वर्गाला सवलत मिळू शकते असं सांगितलं जातंय। नेमका काय हा नवीन निर्णय असू शकतो, काय माहिती? जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार मोदी सरकार मध्यम वर्गाला एक दिलासा देण्याचा बाबत एक मोठा विचार सुरू आहे। जे जीएसटी आहे 12%वरून तो जो जीएसटी स्लॅब आहे त्याच्यामध्ये काही बदल करण्यात येणार आहे। म्हणजे जर 12%वरचा जो स्लॅब आहे तो 5% पर्यंत घेऊन यायचा आणि यामुळे अनेक ज्या वस्तू आहेत त्या स्वस्त मिळतील अशी एक आशा व्यक्त केली जाते। 4 जीएसटी स्लॅब आपल्याकडे आहेत, 12%, 18%, 28%। जर असं झालं तर जे खाद्यतेल आहे, साखर आहे, स्नॅक्स आहे, मिठाई आहे, सोनं आहे, चांदी आहे, या सगळ्या गोष्टींवरती जो जीएसटी लागतोय ते टॅक्स स्लॅब जर कमी केले तर जर बदल झाले तर मध्यम वर्गाला ज्या वस्तू खरेदीसाठी जर पैसे जास्त द्यावे लागतात ते कमी द्यावे लागतील, म्हणजे थोडेशी स्वस्त होण्याचे चिन्हे जास्त आहेत। परंतु अजून असा कुठलाही निर्णय झाला नाही। यावर फक्त मोदी सरकार गांभीर्याने विचार करते, निर्णय मात्र अजून त्यांना घ्यायचा आहे। निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय या संदर्भात आता विचार केला जातोय, असा निर्णय होऊ शकतो, मात्र अद्याप कुठला शिक्कामोर्तब झालेला नाहीये। मात्र सर्वसामान्यांना जीएसटी मधून दिलासा देण्याचा विचार जो आहे तो सध्या सरकार करतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।